हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सगळ्यात अगोदर सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण गुढीपाडव्याला चैत्र शुद्ध प्रतिपदासुद्धा म्हणतो. तर गुढीपाडवा हा आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवसच नव्हे तर पहिला सणसुद्धा असतो. तर हाच मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सण कधी आहे हा सर्वांचाच प्रश्न पडला असेल. म्हणजेच 2026चा गुढीपाडवा कधी आहे आणि गुढी वगैरे आपण कधी उभारायची हे मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर यंदाचं म्हणजेच 2026चं गुढीपाडवा आहे 19 तारखेला. 19 मार्च 2026ला आपल्याला गुढी उभारायची आहे. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला गुढी उभारण्यासाठी काय काय साहित्य लागते व आपल्याला गुढी उभारण्याची वेळ काय आहे आणि शुभ मुहूर्त कधी आहे, ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छिते की मराठी नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा आहे 19 तारखेला गुरुवारी आणि गुढी उभारण्याचं सगळ्यात महत्त्वाची आणि शुभ वेळ म्हणजे सकाळी 6:30 नंतर आपण गुढी उभारू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते, तर गुढीपाडव्यासाठी आपल्याला लागणार आहे सगळ्यात अगोदर एक काठी, बांबूची मोठी काठी लागणार आहे आपल्याला. आणि नंतर आपल्याला लागणार आहे एक साडी, त्यावर लगेच ब्लाऊज पीससुद्धा लागणार आहे. आणि पूजेचे साहित्य म्हटलं तर आपल्याला लागणार आहे एक कलश, दिवा आरती, ताट, साखरेची घाटीसुद्धा आपल्याला लागणार आहे. आत्ता तर वेगवेगळ्या घाट्यासुद्धा निघाल्यात, जसं की खोबऱ्याची घाटी वगैरे, पण जुनं ते सोनं असं म्हणतात. आणि पहिल्या पद्धतीनुसार म्हटलं तर साखरेचीच घाटी आपण गुढीला घालायला हवी. म्हणून पहिल्या पद्धतीनुसार म्हटलं तर आपल्याला लागणार आहे साखरेची घाटी. तर आता आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित ताटामध्ये मांडून घेऊयात, जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील आणि कुठलीही गोष्ट स्किप होणार नाही. मराठी नवीन वर्ष म्हटलं की हा आपल्या या वर्षातील पहिला सण असतो, म्हणून आपण सर्वजण अतिशय उत्साहाने करतो आणि या सणाला आपण नक्कीच सगळी प्रिपरेशन अगदी परफेक्ट पाहिजे असं तयारी करतो. तर त्याचसाठी जर कुठलीही गोष्ट मिस होऊ नये म्हणून मी तुमच्यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर चला पाहूयात आता आपण काय आहेत त्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या की गुढी उभारण्यासाठी आपल्याला लागणार आहेत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी छान अशी बांबूची काठी, ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर लागणार आहे एक साडी, ब्लाऊज पीस, एक नारळ लागणार आहे आपल्याला. त्या नारळाला व्यवस्थित कलावा बांधून घ्यायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काही गोष्टी मला इथे भेटलेल्या नाही आहेत तुम्हाला दाखवायला, तरीसुद्धा मी तुम्हाला त्या गोष्टी सांगते की त्या नक्कीच लागतील. आंब्याची पाने लागतील, काही ठिकाणी तर आंब्याच्या पानाची तोरणीसुद्धा दरवाजाला बांधली जातात, जसं की आपण दसऱ्याला, दिवाळीला बांधतो. त्याचप्रमाणे आमच्या साईडला मराठवाड्यात सुद्धा आंब्याची पाने दरवाजाला तोरण करून बांधतात. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे, हळदी कुंकुम घ्यायचे आहे, अक्षदा घ्यायच्या आहेत, परत हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे भिजवून, खडी साखर घ्यायची आहे, गूळ घ्यायचा आहे, पाणी घ्यायचं आहे, अगरबत्ती घ्यायची आहे आपल्याला, दिवा घ्यायचा आहे, नारळ घ्यायचा आहे, कलावा घ्यायचा आहे, फुलं घ्यायची आहेत, फुलाचा एक छोटासा हार करून घ्यायचा आहे गुढीसाठी. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार साखरेची घाटी आपल्याला घ्यायची आहे, कलावासुद्धा आपल्याला लागणार आहे. आणि मी जसं म्हटलं की मी काही गोष्टी घेतल्या नाहीत त्यासुद्धा लागतील, ते म्हणजे आंब्याची पानं, कडुलिंबाची पानेसुद्धा लागतात. आणि जर तुम्हाला ऑप्शनल आहे तोरण वगैरे बनवायचं आहे आणि नवीन वर्ष म्हटल्यावर आपण नवीन सुरुवात नक्कीच करायला पाहिजे, तर ती म्हणून आपण आपल्या दरवाजाला नक्कीच आंब्याच्या पानाचे तोरणं लावायला पाहिजे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही नक्कीच लावावे. एक कलश लागणार आहे आपल्याला आणि काठपदराची एक साडी आणि ब्लाऊज पीस. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार जी साडी आहे अवेलेबल किंवा जी लावायची आहे ते तुम्ही लावू शकतात. तर अशा पद्धतीने एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागणार आहे, तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये माझ्या काही गोष्टी स्किप झाल्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या साहित्यामध्ये नक्कीच ॲड करून घ्या आणि मलाही कमेंट करून कळवा. कोणीच परफेक्ट नसतं, काही गोष्टी प्रत्येकाकडून सुटतात आणि काही भागामध्ये वेगळ्या वस्तूसुद्धा असू शकतात किंवा यापेक्षा जास्त साहित्यसुद्धा असू शकतं किंवा कमीसुद्धा असू शकतं.
म्हणून तर एवढं साहित्य आपल्याला गुढी उभारण्यासाठी घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला काहीशा गोष्टी अगोदरच माहीत असतील तर आपण या वर्षीच्या म्हणजेच 2026च्या गुढीपाडव्याला व मराठी नवीन वर्षाचं वेलकम करायला आपल्याला काहीही अडचण येणार नाही आणि सगळ्या गोष्टी आपण अगोदरच परफेक्ट करून ठेवू. तर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला आणखी असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हवे असतील तर मी माझ्या चॅनलमध्ये सण वाईज किंवा रेसिपीचे व्हिडिओ, लाईफस्टाईल व्हिडिओ, मुलांचे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्ही एकदा माझ्या चॅनलला नक्कीच जाऊन व्हिजिट करा. तुम्हाला ते व्हिडिओ पाहून नक्कीच भरपूर माहिती मिळेल आणि बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बऱ्याचशा इन्फॉर्मेशनसुद्धा पाहायला मिळतील. तर माझ्या चॅनलला नक्कीच एकदा व्हिजिट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर माझ्या ह्या व्हिडिओमध्ये काही जर राहिलं असेल किंवा एक्स्ट्रा राहिलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा. आणखी भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.